विरोधकांना पोटदुखी झाली आहे। लाडकी बहीण योजनेवरून प्रफुल्ल पटेल यांचा विरोधकांना खोचक टोला। मुसळधार पावसामुळे गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यासह सर्वच तालुक्यांना मोठा फटका। सर्व पूरग्रस्तांना मदत मिळावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचं आश्वासन। बुलढाण्यात पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्ताने कार्यकर्त्यांकडून बॅनरवर पंकजा मुंडेंचा भावी मुख्यमंत्री आणि संघर्ष कन्या असा उल्लेख। वाशिम जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला पुन्हा मंजुरी मिळण्याच्या हालचालींना वेग। 2018-19 ला पदभरती न केल्यानं समितीने वैद्यकीय महाविद्यालय केलं होतं नामंजूर। अमरावतीत डीएपी खताच्या बॅगमध्ये माती, 5400 बॅग्सची विक्री, शेतकऱ्यांची फसवणूक। पुण्याच्या रामा फर्टिकेम कंपनीच्या विकास नलावडे विरोधात गुन्हा दाखल। वर्ध्याच्या आर्वीमध्ये बोगस खताचा साठा जप्त, 960 पंचायत समितीच्या कृषी विभागाची कारवाई। 15 लाख किमतीचा खताचा साठा सील, नियमानुसार पुढील कारवाई करणार असल्याची ही माहिती। अमरावतीच्या मेळघाटमधील गडगा भांडूपच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शालेय पोषण आहारात आढळल्या अळ्या, पालक संतप्त। वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसचं आंदोलन, शेतकऱ्यांना कर्जमाफी, वाशिम जिल्ह्याचा वैनगंगा नळगंगा या नदीजोड प्रकल्पात समावेश करण्यासह विविध मागण्यांकरता आंदोलन। यवतमाळमध्ये कंत्राटदारांचा अधीक्षक अभियंत्यांच्या कक्षामध्ये ठिय्या, जिल्ह्यातील रस्ते आणि पुलांच्या कामाचे 550 कोटी रुपये शासनाकडे अडकल्याचा आरोप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।